जिंदाबाद जिंदाबाद ब्राह्मणवाद जिंदाबाद 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 ब्राह्मणवाद जिंदाबाद 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 ठाकूरवाद जिंदाबाद 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 देशामध्ये असणारी आरक्षण व्यवस्था समजून घेण्या अगोदर आपल्याला जात व्यवस्था समजून घेणे आवश्यक आहे. कारण आरक्षण हे जात व्यवस्थेचं अपत्य आहे. आरक्षण हे जात व्यवस्थेचं लेकरू आहे. कुणी जर असं समजत असेल की आरक्षणाची निर्मिती भारतीय संविधानाने किंवा भारतीय राज्यघटनेने केली आहे किंवा आरक्षणाचं मूळ हे भारतीय संविधान आहे, तर ही खोटी, अपुरी आणि अर्धवट माहिती. कारण आरक्षणाची निर्मिती ही भारतीय संविधानाने केलेली नाहीये, तर भारतीय संविधानाने फक्त ती व्यवस्था निर्माण केलेली. जसं आपण पाहिलं की आरक्षण निर्मिती मागे जात नावाची जन्य आहे. जातीमुळे आरक्षण निर्माण झालेले. परंतु आपल्याला त्याही पुढे जाऊन हेही पाहावं लागेल की जात निर्मितीचं मूळ हे वर्ण व्यवस्थेत होतं आणि वर्ण व्यवस्थेतून जाती निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला वर्ण व्यवस्था समजून घेतल्याशिवाय जात व्यवस्था समजून घेता येणार नाही.